डोळ्यांची कोणतीही समस्या असो, योग्य उपचारांचा एकच विश्वास म्हणजे श्री सुवई विशा ओसवाल जैन मित्रमंडळ संचालित ठाण्यातील सुवई आय हॉस्पिटल. अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज हॉस्पिटल अगदी लहानांपासून वृद्धांपर्यंत सर्वच वयोगटातील रुग्णांना योग्य सेवा देत आहेत. या रुग्णालयात डोळ्यांच्या उपचारासाठी जर्मन बेस मशीन्स उपलब्ध आहेत. यासह अनेक आधुनिक तंत्रज्ञानाने विकसित असलेल्या अल्कोन लिजन फेको मशीन, पीआरके मशीन, जाईज मायक्रोस्कोप, ऑटोक्लेव्ह अल्ट्रासॉनिक मशीन यासह टोनामीटर, इमर्जन अशा अनेक सुविधा तसेच रुग्णांसाठी सुसज्ज वॉर्ड व्यवस्था उपलब्ध आहे. इथे अनुभवी व तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली डोळ्यांच्या तपासणीपासून शस्त्रक्रियेपर्यंत सर्व सेवा एकाच छताखाली मिळत असल्याने रुग्णांचा वेळ आणि खर्च दोन्ही वाचत आहे. आणि म्हणूनच सुवई आय हॉस्पिटल रुग्णांच्या डोळ्यांसाठी एक विश्वासाचं केंद्र बनलं आहे. डोळ्यांच्या उपचारासाठी आता ठाणेकरांना दूर जायची गरज नाही, कारण ठाण्यामध्ये सुरू झालं आहे सुवई आय हॉस्पिटल. नमस्कार, ठाणे लाईव्ह मध्ये मी वेदिका तुम्हा सर्वांचं स्वागत करते. आपण ठाण्यामध्ये सध्या आहोत आणि ठाण्यातील सुवई आय हॉस्पिटल यांची संपूर्ण टीम आपल्यासोबत जोडली गेलेली आहे आणि डोळ्यांवर उपचार कशा प्रकारे पार पडणार आहे, कशा प्रकारे अत्याधुनिक सुविधा आपल्याला पाहायला मिळणार आहेत तेच आपण पाहणार आहोत. आपल्यासोबत संपूर्ण टीम जोडली गेली आहे. सर, ठाणे लाईव्ह मध्ये खूप खूप स्वागत. काय सांगाल, सुवई आय हॉस्पिटल ठाण्यामध्ये सुरू आहे, कशा प्रकारे अद्ययावत सेवा आपल्याला मिळणार आहे? नमस्कार, मी अतुल छाडवा. सुवई आय हॉस्पिटलची कमिटीमध्ये मी एक काम करणारा सदस्य आहे. सुवई आय हॉस्पिटल हे आम्ही गेले 6 महिन्यापासून चालू केलेलं आहे. 1 एप्रिलपासून आपलं हॉस्पिटल चालू झालेलं आहे. गेले 3 महिन्यापासून आपण मोतीबिंदूची सर्जरी पण चालू केलेली आहे. आपण इथे चांगल्यात चांगली सेवा द्यावी आणि चांगल्यात चांगल्या आधुनिक मशीन यूज करून ठाणेकरांना चांगला सेवा मिळावी याच्यासाठी आपण हे हॉस्पिटल चालू केलेलं आहे. आणि आत्ता सध्या आपल्याकडे न्यू इयर ऑफर चालू आहे. सिनियर सिटीजनला आपण फ्री चेकअप देतो आहे. प्लस आपल्याकडे जी मोतीबिंदूची शस्त्रक्रिया आहे ती आपण 9,999 या स्कीममध्ये चालू केलेली आहे. आणि हे आपल्यासाठी पुढचा 1 महिना ही स्कीम चालू राहणार आहे. तर सगळ्या ठाणेकरांनी या स्कीमचा लाभ घ्यावा आणि सिनियर सिटीजनांनी फ्री आय चेकअपचा लाभ घ्यावा अशी आमची सगळ्यांची इच्छा आहे. आणि त्याच्यासाठीच हे ट्रस्ट हॉस्पिटल आहे आणि प्रत्येक सेवा इथे खूपच एकदमच बोलतात ना की कमीत कमी दरात आम्ही ही सेवा द्यायची प्रयत्न करतो आहे. सर, नक्कीच आपण बघतोय की हल्ली डोळ्यांचे प्रॉब्लेम वाढत आहेत. अगदी लहानांपासून वृद्धांपर्यंत याचं प्रमाण वाढलेलं पाहायला मिळतंय. तर त्या पार्श्वभूमीवर आपल्याकडे आता तुम्ही जसं म्हणाल की अद्ययावत सेवा आहेत, तर त्या हिशोबाने आपल्याकडे कोणत्या अशा अत्याधुनिक मशीन्स आहेत का, त्याविषयी आपल्या ठाणेकरांना काय सांगाल? आपल्याकडे सगळे अत्याधुनिक मशीन आहे. जसं आपण एल्कॉन कंपनीचं फेको मशीन यूज करतोय, झायस कंपनीचं आपण मायक्रोस्कोप यूज करतोय. आपण जे मोतीबिंदूचे ऑपरेशन करतोय त्याच्यात आपण इंडियन ॲज वेल ॲज सगळ्या इम्पोर्टेड लेन्स यूज करतो. इम्पोर्टेडमध्ये रेनर, एल्कॉन, जॉन्सन या सगळ्या चांगल्यात चांगल्या कंपनीच्या लेन्स आपण यूज करतो आहे. आणि ह्या लेन्स सर्वात बेस्ट परफॉर्मन्स देतात. आणि जे आपण मशीन यूज करतो आहे तेही एकदम आधुनिक मशीन आहे. जे मोठ्यात मोठ्या हॉस्पिटलमध्ये असतात ते सगळे मशीन आपल्याकडे अवेलेबल आहे. आणि त्याच्यामुळे कुठलीच शस्त्रक्रिया आपल्याकडे जी मोतीबिंदूची होते ती आपण 30 मिनिट्समध्ये शस्त्रक्रिया पार पाडतो आणि 2 ते 3 तासात पेशंट घरी जातो आणि खूप चांगले रिझल्ट्स आहे. तुम्ही आता सांगितलं खूप चांगले रिझल्ट आहेत. सक्सेस रेशो बद्दल आपण काय सांगाल? आतापर्यंत किती सर्जरी झाल्यात, त्याविषयी काय आपल्या ठाणेकरांना माहिती द्याल का? हितेश भाई, मी हा संस्थामध्ये एक कार्यकर्ता करून काम करतोच. आणि आता समजाने 2-3 महिन्यामध्ये आमच्या 50 सर्जरी झाली आहे. आणि सर्जरी पण एकदम मस्त चांगली, म्हणजे डॉक्टर पण आमच्याकडे चांगले 2 डॉक्टर आहे आणि सर्जरी एकदम छान झालेली आहे. तो मला ठाणेकरांना सगळ्यांना नम्र विनंती आहे की आपला डोळे आणि आँख चांगला होऊ द्या आणि सगळे आमच्याकडे या. तुम्ही सगळे संस्थामध्ये रिजनेबल आमचा रेट आहे. आम्ही जास्त रेट घेत नाही आणि आमचा फक्त सेवाचं काम आहे. आणि हा सेवामध्ये सगळे ठाणेकर लाभ घ्या, तेवढे हा माझी नम्र विनंती आहे. हा आमच्या सुवई ट्रस्टचा एक चांगला हॉस्पिटल आम्ही चरईमध्ये चालू केला आहे. तो सर्व ठाणेकर आमच्या हा हॉस्पिटलमध्ये या आणि चांगला तुमच्या आजच्या ऑपरेशन वगैरे चांगला आम्ही एकदम मस्त आणि चांगलाच करू. तेवढी आमची एक सेवाचा आपला पण आशीर्वाद पाहिजे
आणि तेवढीच आम्ही नम्र विनंती करतोस. नक्कीच सरांनी आपल्याला माहिती दिली. मी पुन्हा एकदा सरांकडे येईल. सर, ओपीडी बद्दल काय सांगाल? आपल्याला समजा पेशंट्सला यायचं असेल तर त्याबद्दल आपल्या ठाणेकरांना काय माहिती द्याल? आपल्याकडे मंडे टू सॅटर्डे हे अशी ओ पी डी चालते. जनरली ओ पी डी टायमिंग मंडे टू सॅटर्डेमध्ये 3 तासाची ओ पी डी असते. म्हणजे मंडे टू थर्सडे 3 to 6, फ्रायडेला मॉर्निंगला ओ पी डी असते 10 to 1, परत सॅटर्डेला 3 to 6 ओ पी डी असते. प्लस आपल्या ज्या सर्जरी होतात किंवा जे मोतीबिंदूचे जे ऑपरेशन असतात ते मंडे आणि थर्सडे असे 2 दिवस आपण ऑपरेशन करतो. आणि आपल्याकडे एक्सपिरियन्स डॉक्टरची टीम आहेत ज्यांनी 15-15 वर्ष जे मोतीबिंदूचे सर्जरी करतात. असे एक्सपिरियन्स डॉक्टरची टीम सर्जरीसाठी अवेलेबल असतात आणि ते ओ पी डीही करतात. तर तुम्ही सगळ्यांनी त्या ओ पी डीचा आणि सर्जरी याचा लाभ घ्यावा. परत सांगतो, सिनियर सिटीजन्ससाठी स्पेशल ऑफर आहे, फ्री आय चेकअप फॉर सिनियर सिटीजन. नक्कीच आपल्यासोबत सुवई आय हॉस्पिटलची संपूर्ण टीम आहे. मॅडम, काय सांगाल? ओपीडीमध्ये कशा प्रकारचं कार्य असतं आणि पेशंटला त्याच्यामध्ये कशा प्रकारचा लाभ मिळतो? ॲक्च्युली माझं नाव क्रांती रेणुसे. मी सुवई हॉस्पिटलमध्ये ॲज अ नर्स म्हणून काम करते. ओ पी डीमध्ये म्हणजे इथे आम्हाला 200 रुपीज फीज घेतो आम्ही, आणि ती बाहेरच्यापेक्षा खूप रिजनेबल आहे. बिकॉज आय स्पेशलिस्ट आहेत ते खूप जास्त, म्हणजे 1000पेक्षा जास्तच फीज घेतात ॲक्च्युली. आणि इकडे आय स्पेशलिस्ट खूप चांगले आहेत आणि इथे 200मधूनच स्टार्टिंग होतं. बाकी सगळ्या सर्जरीज पण आणि सगळ्या गोष्टी खूप रिजनेबल आहेत. 10,000पासून आमच्या लेन्सेस स्टार्ट होतात. स्कीम पण आहेत आणि सगळं काही चांगलंच आहे. आमच्याकडे ओ टीमध्ये पण स्टर्लिटी आणि सगळं काही खूप मेंटेन होतं, जसं की बाहेर चांगल्या हॉस्पिटल्समध्ये होतं सेम तेच. म्हणजे क्वालिटी कॉम्प्रोमाइज काहीच नाही इथे. ओके, बट रिजनेबलमध्ये सगळं काही. रुग्णांची काळजी कशा प्रकारे घेतली जाते? हायजीन मेंटेन कशा प्रकारे केलं जातं? कारण डोळा हा अगदीच नाजूक भाग आहे आपण Actually, म्हटलं जातं. हां. तर त्या हिशोबाने रुग्णांची काळजी स्टाफकडनं कशी केली जाते? स्टाफकडून म्हणजे आमच्याकडे ऑटोक्लेव्ह मशीन आहे. फर्स्ट ऑटोक्लेव्ह करूनच आम्ही सगळ्या गोष्टी यूज करतो. त्यानंतर सगळ्या बेस्ट क्वालिटी म्हणजे मशीन्स पण आहेत आणि विथ प्रोसिजरसुद्धा सगळ्या बेस्ट क्वालिटी एनएबीएच रिलेटेड सगळ्या प्रोसिजर्स फॉलो होतात आमच्याकडे. नक्कीच मी सरांना पण विचारेल. सर, काय सांगाल? आपल्याकडे सगळ्यांनी तर सांगितलं की विविध सेवा आहेत, तर आपल्या ठाणेकरांना तुम्ही काय सांगाल? एक सेवामध्ये आहे ऑप्टिक्सचे. आई ऑपरेशन नंतर जो बेस्ट पार्ट येतो ते ऑप्टिशियन्स चष्मेचे जुने एक्सपिरियन्स होते. मिशन तेच होते ती अतुलबाईचे आहे. लोगोची सेवा कमी दरात आणि बेस्ट क्वालिटी. इसलिए फेम ऑप्टिक्स जो टीम आहे वो ते आमच्यासोबत जोडलेली गेलेली आहे. आमच्या इथे वर्ल्डचे बेस्ट ग्लासेस फ्रेम्स सगळे अवेलेबल आहे. ॲक्युरेसी तुम्ही कुठे पण जाऊन क्रॉस चेक करू शकता. तजुर्बा आहे, 20 वर्षाचा जुने तजुर्बा आहे. आणि ठाण्यामध्ये आम्ही जुने फेम ऑप्टिक्समध्ये तुम्ही नावाने ओळखत असाल लोकांना, तेच एक्सपिरियन्स आम्ही इथे वापरतो ताकी बेस्ट सेवा देऊ शकतो आम्ही इथे पण. तर त्याप्रमाणे ठाण्याकरांना एकच विनंती आहे, तुम्ही सगळे आयची प्रॉपर केअर करण्यासाठी एकच नाम लक्षात ठेवा, सुवई आय केअर. ही प्रॉपर तुमची रिफ्लेक्शन, ऑपरेशन्स, पोस्ट ऑपरेटिव्ह केअर आणि पोस्ट ऑपरेटिव्ह सर्व्हिस हे सगळे इथे प्रॉपर अवेलेबल आहे. तर तुम्ही एकच नाम लक्षात ठेवा, सुवई आय केअर हॉस्पिटल. धन्यवाद. नक्कीच आपण पाहिलं, ठाण्यातील सुवई आय हॉस्पिटलमध्ये सध्या आपण आहोत आणि अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत, ज्येष्ठांपर्यंत सर्वांनासाठी आपण डोळ्यांच्या उपचारासाठी इथे सुंदर असा पर्याय आहे. तर तुम्ही पण नक्कीच या ठिकाणी व्हिजिट करा. अशाच अपडेटसाठी पाहत राहा ठाणे लाईव्ह. धन्यवाद.